आज मालेगांव में आए, इस केस के संदर्भ में आए हैं, उसमें क्या देखिए, यहाँ का एक पुराना मसला है गिरना मौसम सहकारी साकर कारखाना। उसके लिए किसानों से पैसे वसूले और अब तक वो कारखाना बना नहीं है। उस बारे में यहाँ के एक नेता अद्वैत हीरे कोर्ट में गए, वक्तव्य भी किया। अभी भी ये मामला एनसीएलटी कोर्ट में चल रहा है। उसके आधार पर मैंने ये पूछा था कि क्या ये भ्रष्टाचार हुआ है, किसानों का पैसा कहाँ गया और अब तक ये गिरना कारखाना यहाँ बना क्यों नहीं। इस प्रकार से मैंने सवाल पूछे तो यहाँ के जो गार्डन मिनिस्टर है दादा भूसे जी को ऐसा लगा कि उनका अवमान हो गया, उनके हमारे खिलाफ उसने एक अवमान याचिका दायर की। लेकिन मेरी कोई गलती नहीं थी। अद्वैत हीरे जी ने जो केस दायर की थी उसके आधार पर मैंने बात की और अभी भी वो केस चल रही है एनसीएलटी में। अब जिसने ये मामला उठाया था वो अद्वैत हीरे जी, वो खुद दादा भूसे के साथ बैठते हैं, बीजेपी में गए हैं और बीजेपी और शिंदे गुट की सत्ता है। तो ये मेरा कहना है कि आप अद्वैत हीरे और दादा भूसे वहाँ आपस में देख लेंगे, वो चलाएंगे, सत्ता उनके पास है। अगर भ्रष्टाचार हुआ है तो देवेंद्र जी को बोलो ये भ्रष्टाचार हुआ है, आप निर्णय लीजिए। हम क्यों यहाँ झगड़ा करो। हम आप कोर्ट को बताएंगे ये ऐसा ऐसा मामला है, हम अगर किसी का अवमान हुआ है तो हम खेद प्रकट करेंगे और अद्वैत हीरे और दादा भूसे दोनों लड़ते रहिए। काय झालंय कोर्टामध्ये, काय निर्णय झाला बघा, बाजूला माझ्या कोण आहे, दादाजी भुसे आहेत, मी इथे बाजूला आहे। आम्हाला दोघांनाही जेव्हा न्यायालयानं पाहिलं तेव्हा असं केलं, म्हणजे संपलं ना, संपलेला आहे विषय, राहिलेला नाही। ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत। आता त्यांचं त्याने पाहावं या मताचा मी आहे। दादा भुसे यांनी अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं, ही चांगली आनंदाची गोष्ट आहे। जे दादांचे आणि आमचे जे पूर्वीचे नातेसंबंध आहेत ते इथे कामी आले। फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही, ताशाने येता येत नाही, पण जे घडलंय ते उत्तम घडलंय। राजकारणामध्ये अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत असतात, मात्र आता जे तुम्ही निर्णय घेतलेला आहे तो कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून आहे असं म्हणता येईल। महाराष्ट्राची ही संस्कृती आहे ना, यापेक्षा वेगळी संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती आणि ही संस्कृती कायम राहावं असं आम्हाला दोघांनाही वाटतं। दादा बोल तो आधार जो आहे ज्यांनी निर्माण केला होता त्याने आता त्या संदर्भात काय ते पाहावं। मला असं वाटलं की माझ्याकडून चुकीच्या आधारावर मी वक्तव्य केलं असं मला नंतर लक्षात आलं आणि ज्यांनी ते समोर आणलं ते आता स्वतःच दूर गेलेले आहेत। त्याच्यामुळे मी कशा करता या विषयावर दादांशी भांडू, हा माझा सरळ मुद्दा आहे। ज्यांना भांडायचं असेल ते भांडतील किंवा लढतील। कुठे प्रकरण सत्ता पक्षामध्ये तेही गेलेले आहेत, दादा स्वतः मंत्री आहेत। पण मग आपल्याकडनं दिलगिरी व्यक्त केली काय, आपल्याकडनं नेमकं सादर काय झालं सर? नाही, आम्हाला हा विषय संपवायचा आहे। माझी भूमिका एवढीच होती जेव्हा माझ्या समोर आलं तेव्हा की हा कारखाना अद्याप जो आहे तो उभा करायला नाही, पण त्या संदर्भात मी नंतर माहिती घेतली, दादांकडून सुद्धा माहिती आली आणि मला असं वाटतं या विषयावर फार चर्चा आता करू नये। जे झालंय सर हिंदी में दादा बोल। दादा कुठला मागे घेतलाय? गिरणा साखर कारखान्यामध्ये मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटींचा घोटाळा केला अशा आशयाची बातमी दैनिक सामनामध्ये माननीय संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून छापून आलेली। मला वाटतं की सर्व मालेगाव आणि पंचक्रोशीच्या जनतेला माहिती आहे
एकेकाळी सहकार क्षेत्रातून उभा राहिलेला हा गिरणा सहकारी साखर कारखाना DRT कोडच्या माध्यमातून विक्रीला जेव्हा निघाला होता तर त्या काळामध्ये साधारणतः एक 11,000च्या आसपास सभासद शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा कारखाना परत एकदा याच तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे म्हणून साधारणपणे 1100 रुपयाच्या पटीमध्ये शेअर्स उभे केले होते. आपल्या सर्वांना माहिती आहे की एक महिनाभर सर्व पक्षीय लोकांनी एकत्रितपणे येऊन हा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने काही लोकांनी त्या काळी पण अफवा पसरवल्या आणि मोठं भाग भांडवल आपलं उभं राहू शकलं नाही. जी काही 1,60,70 लाख रुपये रक्कम जमा झाली होती ती रक्कम नंतरच्या काळामध्ये आर्मस्ट्रॉंग कंपनीने जो कारखाना घेतला त्या कंपनीला RTGSच्या माध्यमातून आपण ती ट्रान्सफर केलेली आहे. हे सर्व गोष्टी रेकॉर्डवर आहेत. आणि मग असं असताना जो काही आरोप आपल्या मालेगाववर केला गेला आणि त्याच्यामुळे मालेगावच्या शेतकऱ्यांचा अवमान झाला या भावनेतून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे चर्चा करून मग एकतर हे शब्द मागे घ्यावेत अशा प्रकारचे भावना आम्ही माननीय राऊत साहेबांकडे व्यक्त केलेली. तसं त्यांना नोटीस दिली होती आणि तसं भूमिका त्यांनी न घेतल्याच्यामुळे मग या ठिकाणी खटला दाखल केलेला होता. नंतरच्या काळामध्ये राऊत साहेबांनी याचं सगळं पडताळणी केल्याच्या नंतर त्यांना हे आढळून आलं आहे की आपण केलेला जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे, निराखस खोटा आहे. ज्यांनी त्यांना माहिती दिलेली होती मला अपेक्षित होतं की त्यांनी नावसुद्धा घ्यायला पाहिजे होतं. हो मी सांगतो ना, मी सकाळी नाव घेतलेलं आहे. तर अद्वै हिरे यांनी ही माहिती दिली होती, सत्य आहे. सकाळी मी या विषयावर बोललेलो आहे. तर त्या खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आत्ताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे. त्यांनी माननीय राऊत साहेबांनी चुकीच्या आधारावर म्हणजे मधला पॉईंटच काढून टाकला होता. 1,78,00,000 डायरेक्ट 178 कोटी करून टाकले होते आणि म्हणून मालेगावच्या शेतकऱ्यांचा, नागरिकांचा जो संभ्रम, गैरसमज झालेला होता आज त्यांनी दिलगिरी त्या शेतकऱ्यांची माफी मागून तो दूर केलेला आहे आणि त्यांच्या तब्येतीचंही कारण आहे. या सर्व गोष्टी पाहता मालेगावच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण त्यांच्या विनंतीला मान देऊ, हा खटला मागे. जुने नातेसंबंध, जुना जो तुमचा स्नेह होता तो या ठिकाणी काम याला नाही, मला वाटतं की काय राहील का याच्यापुढे? ही वस्तुस्थिती आहे की गेली काही वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पण काम केलेलं आहे. मला विश्वास होता की त्यांनाही माहिती आहे की दादा भुसे काय करू शकतो आणि काय करू शकत नाही. आणि मग असं असल्यानंतर त्यांच्याकडनं पण मला अशी अपेक्षा नव्हती. किमान कोणतीही गोष्ट बोलताना आपण त्याची खातरजमा करून घेतली पाहिजे. जेव्हा त्यांनी त्याची खातरजमा केली तर त्यांना आढळून आलं की बाबा आपण जे वक्तव्य केलं, जे लिहिलं ते चुकीचं आहे आणि त्यानंतर त्यांनी त्या पद्धतीची भूमिका घेतली. एक प्रश्न आहे का, एकीकडे राजभाषेचे पडगम वाचत आहेत, दुसरीकडे मुंबईत 57 मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत, बंद करता आहे. याच्याविषयी तुम्हाला दोघांचं काय? HR मुंबईत बोलू. सर हिंदी में बोल हो गया ना सर, थोड़ा सा अभी आप कोर्ट में जाके आए. नहीं, मैंने सुबह भी आपसे बात किया है उस बारे में. देखिए, जो एक मामला चल रहा था यहाँ, उस बारे में मैंने और यहाँ के गार्डियन मिनिस्टर, सीनियर लीडर दादा भुसे जी में सुलह हो गया है. जो बात मैंने रखी थी उस वक्त, जब उसकी मैंने जांच पड़ताल की तो मुझे लगा कि मेरे तरफ से कोई गलत वक्तव्य निकला है, वो मैंने पीछे लिया है और मैं और दादा भुसे जी ने ये तय किया कि अब ये मामला यहाँ ख़त्म हो जाएगा. बस, दिस इज़ द शॉर्ट स्टोरी.
तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंले चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन। हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन।